तर आपण पाहतोय शिरसा स्पोर्ट आयोजित शिरसा स्पोर्ट क्लब आयोजित शिरसा स्पोर्ट चषक पिंपळगाव टप्पा 2020 या स्पर्धेचं खास आकर्षक अर्थात फायनलच्या दिवशी ते डान्सिंग अंपायर सोन्या बापू भोसले हे मात्र शेवटच्या दिवशी नृत्य आविष्कार करणारा अंपायर जो आपल्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु हा सामना सुद्धा तितकाच रोमहर्षक आहे. मैदानाच्या आत आपण पाहतोय की 2 अर्थात 27 धावांना सुद्धा रोखण्याचा अर्थात गोलंदाजीच्या जोरावरती गोल्डन शायर औरंगाबाद हा संघ नाशिक अर्थात सिन्नर संघाला पूर्णपणे पराजयाच्या दिशेनं घेऊन गेला. हरकत नाही. तर आजच्या दिवसातील पहिल्या दिवसाचा बक्षीस पात्र फेरीतील संघ कोण होणार, थेट सेमीफायनलला जाऊन कोण दाखल होणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा आहेत. एकीकडनं पुणे अर्थात स्मॅशर्स 11 पुणे आणि दुसऱ्या बाजूने जे आपण पाहतोय गोल्डन शायर औरंगाबाद योगेश अण्णा आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय खडके विजय खडके उस्मान पटेल. तर विजय खडके गोलंदाज मार्कवरती सुरुवात केली. अतिशय सुरेख जी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्येचा श्री गणेशा जो झाला गेलाय एका धावेनं संघाचं खातं जे खोललं गेलंय. आता खऱ्या अर्थानं पहा कुठलंही काम असू द्या स्पर्धा स्वतः अंबादास दादांनी जी पूर्णपणे आयोजित तर केली परंतु कुठलंही काम असू द्या अंबादास दादा कोणालाही सांगू शकतात की हे जाऊन काम कर ते जाऊन काम कर. परंतु मित्रांनो ज्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी अंबादास थेट आपली जी हजेरी लावत असतात. आता सुद्धा आमच्या समेत ऑफलाईन स्कोरिंग करतायत. पहा अशा खऱ्या अर्थानं या खेळाडूंवरती प्रेम करणारा हा माणूस जो आपल्याला पाहायला मिळतोय. ओ यावेळेस टायगर बरसलाय. चेंडू जातोय एक टप्पा खात सीमा रेषा पार खणखणीत चौकार 4 रन. उस्मान पटेल हो हा देखील चेंडू आपण पाहतोय. चेंडूच्या पाठमोरी निलेश पिंजारी चेंडू सटकलाय. दुसऱ्या धावेला तू कमी परंतु मला वाटतं मिस कॉल जो पूर्णपणे उस्मान नाकारलाय. आणि दोन बॅट्समनचं हेच खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल की एक आपापसाप पूर्णपणे कॉल करून खेळणं जे गरजेचं असतं. कारण आईन मोकेच्या वेळी जे आधी सुद्धा पाहिलं की उस्मान या सामन्यामध्ये त्या प्रकारची चूक करणार नाहीये. कारण मोठ्या खेळाडूची ख्यातीच हीच असते की संधी एखाद्या जखमी वाघाला देखील तुम्ही लढाईला परत एकदा संधी दिली तर तो परत एकदा नव्यानं सुरुवात करत असतो. तो वाघ टायगर यावेळेस खवळेल की काय. परंतु या आधीच्या सामन्यात ज्या योगेश अण्णानं खऱ्या अर्थानं सामन्याला थोडंसं दिशा दिली होती योगेश अण्णा सुद्धा सुरुवात करतायत. मिस टाइम शॉट क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल फलंदाज योगेश अण्णा बाद विकेट. फलंदाज जो आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचा बाद झाला गेलाय. नवीन बॅट्समन आता कोण येईल याकडे सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांच्या ज्या देखील नजर आहेत. आणि मला वाटतं लईक अन्सारी निश्चित हे नाव देखील खूप जुनं आहे. लईक अन्सारी नवीन बॅट्समन जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथं जो पाहायला मिळत आहेत. एक विकेट जी पूर्णपणे डाऊन झालेली आहे योगेश अण्णा यांची धाव फलकावरती अंबादास सर स्वतः कळवत आहेत की एक स्कोर कार्डवरती धावा जर पाहिलं तर तब्बल 6 रन ज्या स्कोर कार्डवरती आहेत. परंतु समोर पा विजय खडके आणि हाच गोलंदाज पा दिवसभराच्या सत्रात देखील खूप झळकताना देखील जो आपण पाहिलाय. परंतु समोर उस्मान पटेल लेफ्ट हाथी मारा आणि पा जोर का झटका धीरे से लगे और ये 4 रन. चौकाराची पा एकदम शक्तीचा काही वापर नाही फक्त टायमिंग जे क्लासिकल फटके आहेत पा फक्त बॅटचा जे फक्त बॅट फिरवली आणि बॅटच्या फॉलो थ्रो मध्ये जर परफेक्ट बॅट वरती चेंडू आलाय तोच जो आपण पाहतोय की सरळ लॉग ऑफला जी दिशा अर्थात सीमारेषेला पूर्णपणे थोडून चेंडू जातो एक टप्पा खात. आणि
चौकाराच्या साह्यानं धावफलकावरती 10 रन ज्या स्कोर कार वरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ यावेळेस वाघाची दाढ परत एकदा फोडलाय पहाड आणि हा षटकार. वा काय उस्मान पटेल हे नाव काय आहे पिंपळगाव टप्पाच्या मैदानावरती परत एकदा दाखवून दिलंय. षटकार चौकारांची आतिषबाजी ही आपल्याला पाहायला निश्चित स्वरूपात मिळणारच होती आणि ती सुरुवात देखील आता इथं चालू केली आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 30 चेंडूंमध्ये अक्षरशः तुम्ही पहा आता एक धाबांचा महापूर येण्याचं जे कामकाज सुरू झाले. स्कोर कार्डवरती तब्बल 16 धाबा येऊन पोहोचल्यात. षटक क्रमांक जे आपण पाहतोय पुरेपूर पहिलंच जे प्रगतीपथावरती विजय खडकेच्या नावारूपानं सुरू आहे. प्रदीप नने स्वतः डाऊन जे गोलंदाज मार्कवरती आहेत. डॉन धाव फलकावरती पहा आपण पाहतोय पहिलं षटक विजयनं संपवलंय. तर धाव फलकावरती देखील जे आपल्याला पाहायचंय अलिक आणि दुसऱ्या बाजूने उस्मान आता काय कामगिरी करेल. हो बॅट वरती बॉल येऊ शकला नाही. डीप थर्ड मॅन लॉक स्टॉपला चेंडू जाऊन थेट पोचलाय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा देखील एक स्वस्त मध्ये आलाय चौकार. अतिशय सुरेख प्रकारचं जे आपण पाहतोय कार्यक्रम या ठिकाणी दोनही संघाचा जो पूर्णपणे सुरू आहे. हो परत एकदा स्क्वेअरला चेंडू फेकलाय डायरेक्ट हिट. ओ हो 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 फलंदाज बाद. पंचांचा जो निर्णय जो आपण पाहतोय आलाय. विकेट अतिशय सुरेख जी भेटली गेली. उस्मान सर अमजद बाईंचा कॉल आलता तुम्हाला मॅच संपल्यानंतर एक 10 मिनिटं थांबायला लावले. अमजद पठाण ओके. धाव फलकावरती आपण जाणार आहोत. एक ऐन मोक्याच्या वेळी एक विकेट आली आहे. डायरेक्ट हिट जी पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅट्समन जो आपण पाहतोय आतिफ आणि मला वाटतं आता या सामन्यामध्ये जो औरंगाबादचा संघ या आतिफनंच ठेवलाय. म्हणजे शेवटच्या बॉलला 3 धावा लागत असताना आतिफनं झेल जो आपण पाहतोय की पूर्णपणे टिपला होता आणि त्याच झेलमुळं जो पूर्णपणे प्रदीप नेणे डॉनची देखील दिवसभराच्या सत्रात छान अशी गोलंदाजी जी आपल्याला पाहायला मिळाली. धाव फलकावरती तब्बल धावा जे आपण पाहतोय. ओ यादार बॅट अतिशय अप्रतिम एक सनसनीत प्रिमेंटस ड्राइव्ह 4 रन चौकार. धाव फलकावरती तब्बल जे आपण धावा पाहतोय 24 रन ज्या स्कोर कार्डवरती आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये देखील म्हणजे दुसऱ्या राऊंड मध्ये जर बॅटिंग होऊ शकली नाही पण क्वार्टर फायनल मध्ये ही जी काही धावांची खेळी उस्माननं अतिशय सुरेखरित्या करतोय.
या आधीच्या पहिल्या सामन्याचा देखील जो आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा दावेदार देखील उस्मान पटेल आज पूर्णपणे आहे. 2 मॅन ऑफ द मॅच मिळवलेला निलेश पिंजारी देखील पुण्याच्या टीम मध्ये पुरेपूर आहे. यावेळेस बॅटची हलकीशी कट परंतु गल्लीच्या दिशेनं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अतिशय छान जे आपल्याला पाहायला मिळतंय आणि कुठल्या प्रकारची धाव इथं घेऊन दिली जात नाहीये. धाव फलक जे पूर्णपणे स्थिर आहे 24 रन ज्या स्कोर कार्ड वरती स्थिर आहेत. षटक क्रमांक दुसरं डॉनच्या डावारूपानं जे सुरू आहे. ओ हा देखील चेंडू अतिशय सुरेख बॉल जो मैदानाच्या आत आपल्याला पडताना पाहायला मिळालाय. ओ 24 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळते. चला नवीन बॉलर प्लीज वेळ वाचवा. अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. वेळ वाचवा. वेळ वाचवा. पहिलं षटक जे आपण पाहतोय संपलं. त्यानंतर दुसरं देखील षटक संपलं. 2 षटकांमध्ये 12 चेंडूमध्ये 24 धावा धावफलकावरती गोल्डन शायर औरंगाबाद या संघानं कमावल्यात. उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक जो अजून देखील जो आपल्याला पाहायचा आहे किती धावा कमावल्या जातील. षटक क्रमांक तिसरं गोलंदाज विपुल खैरे जे आपण पाहतोय षटक क्रमांक तिसरं. विपुल खैरे षटक क्रमांक जो आपण पाहतोय तिसरं प्रगतीपथावरती घेऊन आलेत. तिसऱ्या ओव्हरसाठी परत एकदा जाऊया आमची गिरीशजी सर यांच्याकडे. धन्यवाद नवनाथजी. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक मात्र घेऊन विपुल खैरे मात्र होतंय सज्ज. धावसंख्येचा विचार केला तर 24 या आकड्यावर मात्र आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पहा तितक्या सन्मान त्यांनी घेऊन काढलाय. तत्पूर्वी मात्र दुहेरी धावेचा मानस आहे. यस 2 धावा सुद्धा परिपूर्ण केल्या जातील. तिहेरी धावेचा प्रयत्न मात्र रोखून धरला जाईल आणि दुहेरी धावेने मात्र धावफलक हलेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 26 या आकड्यावर. आतापर्यंत विचार केला तर 2 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेत. 5 षटकांचा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. शिरसाट स्पोर्ट्स चषक 2020 पर्व पहिला आजचा पहिला दिवस संध्याकाळच्या सत्रातील अंतिम सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जो उपउपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पहा सुरेख गोलंदाजी केली जाते. ती गोलंदाज विपुल खैरेच्या माध्यमातून आतिफला मात्र शांत ठेवलं जाते. मात्र बरसलाय तो उस्मान पटेल ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय खरंच कौतुक करावं लागेल. 8 चेंडूंच्या दरम्यान 19 धावांची नाबाद खेळी मात्र अजूनही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी मात्र आतिफने सन्मानतेने घेऊन काढलाय चेंडू. तत्पूर्वी मात्र 1 धाव मिळेल आणि यावेळी मात्र स्ट्राईक एंडला येतोय फलंदाज उस्मान पटेल. पुन्हा एकदा गोलंदाजांना आसमान दाखवणार का? सुरेख फलंदाजी मात्र आतापर्यंत पाहायला मिळते या सामन्यात. या अगोदरच्या सामन्यात मात्र कुठेतरी उस्मान नावाचं वादळ शांत होतं. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. चला जास्त वेळ दौडू नका. तर तिसरं षटक मात्र आपल्याला पाहायला मिळते प्रगतीपथावर. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये.
यावेळी मात्र पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न आहे. तत्पूर्वी मात्र चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र मिळेल, एकच धाव मात्र रोखलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र करतोय लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण, कौतुक मात्र करावं लागेल. पाहूया 5 षटकांच्या दरम्यान किती धावसंख्या जमावल्या जातील. एका बाजूला गोल्डन शायर औरंगाबाद, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो तर यावेळी आतिफने सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तत्पूर्वी मात्र चांगली चपळता दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान मात्र पाहायला मिळते. जरी चौकार षटकार निघत नसले तरी मात्र एकेरी दुहेरी धावेच्या भरण्याने धावसंख्या पुढे नेण्याचं कार्य मात्र आपल्याला होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 2 निघालेल आणि जाऊन पोहोचेल ती आतापर्यंत 30 या आकड्यावर. 30 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया गोलंदाज विपुल यावेळी पहा. आणि यस, निर्धाव चेंडू मात्र हाताला जातोय. निर्धाव चेंडूने मात्र षटक संपते. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते त्या 2 गडींच्या मोबदल्यात 30 या आकड्यावर. उर्वरित 2 षटकांचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल. पाहूया एका बाजूला गोल्डन शायर औरंगाबाद, तर दुसऱ्या बाजूला मॅशेस 11 पुणे. एका बाजूला डॉन, तर दुसऱ्या बाजूला उस्मान पटेल. असा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ दौडू नका, घाई करायचे. च्या दिवसातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचं प्रक्षेपण सुद्धा केलं जात आहे श्री लाईव्हच्या माध्यमातून. आमचे कॅमेरामॅन मनीष नेजाई मॅन फ्रॉम विरार, तसंच आमचे सेकंड कॅमेरामॅन कुशाल चौधरी मॅन फ्रॉम पालघर, तसंच डिजिटल एडिटरच्या भूमिकेत चिरागजी मेहर, तसंच डिजिटल स्कोररच्या भूमिकेत कुणाल पागधरे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. श्री लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेचं कव्हरेज केलं जात आहे आणि येणाऱ्या उर्वरित 4 दिवसांचं सुद्धा इथे प्रक्षेपण घेतलं जाईल आणि या सर्व क्रिकेटच्या क्षणाची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डॉन मात्र येतोय यावेळी. मात्र सुरेख चेंडू होता, चेंडू मात्र हवेत आहे. चेंडू पडतोय नो मॅन्स लँडवर. तत्पूर्वी मिळतील या 2 धावा. पहा, खरं युद्ध मात्र आपल्याला पाहायला मिळते उस्मान पटेल आणि डॉन मध्ये, आणि हेच युद्ध मात्र आता अनुभवायला मिळते. कारण फलंदाजी करतोय तो फलंदाज उस्मान पटेल, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज पाहायला मिळतोय डॉन. जर उस्मान पटेलचा विचार केला तर आतापर्यंत वैयक्तिक नाबाद खेळी पाहायला मिळते 9 चेंडूंच्या मोबदल्यात 20 या आकड्यावर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 32. पाहूया 32 धावा लगावल्या गेल्यात. चौथं षटक मात्र आपल्याला प्रगतीपथावर पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉन. यावेळी मात्र डॉन सुरेख वेगवान गतीचा चेंडू हातातोय उस्मान साठी. निर्धाव चेंडू मात्र हाताळण्यात यशस्वी ठरतोय का मोठ्या फलंदाजासमोर की सुरेख गोलंदाजी केली जाते. कारण एक प्रकारे लयात आलाय फलंदाज उस्मान पटेल आणि त्याला मात्र रोखण्यात यशस्वी ठरतोय तो डॉन. पाहूया यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताला गेला होता. तत्पूर्वी मात्र ही 1 धाव परिपूर्ण केली जाईल. या एकेरी धावनी मात्र स्थगित धावसंख्या हलेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33 या आकड्यावर. तर 33 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 14 षटक प्रगतीपथावर. 5 षटकांच्या मात्र जाऊन पोहोचणार सेमीफायनलच्या सामन्यात. शीर्षा स्पोर्ट चषक 2020 पर्व पहिलं. खरंच टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे मात्र तुम्हाला पाहायला मिळतात आजच्या दिवसात. जर तुम्ही पाहिलं असेल तर विवेक शेलार, उस्मान पटेल, योगेश खन्ना, त्यानंतर अनेक दिग्गज खेळाडू तसंच रणजीपट्टू अब्दुल भाई सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे आधीच्या सामन्यात त्यांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी हाताळली गेली होती, या आधीचा सामना अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला होता. ज्याप्रमाणे 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता होती SSK सिन्नर संघाला, मात्र त्यानंतर ज्याप्रमाणे आतिफने झेल टिपली आणि आपल्या संघाला मात्र क्वार्टर फायनलच्या सामन्यात आणून पोहोचवलंय. खरंच कौतुक करावं लागेल. पाहूया यावेळी मात्र यू मिस आय विल डेफिनेटली. त्रिफळा मात्र होत आहे उद्ध्वस्त. 3रा हादरा मात्र बसतोय आतिफच्या रूपाने गोल्डन शायर औरंगाबाद संघाला. ऑन स्क्रीन मात्र तुम्ही पाहू शकाल गोल्डन शायर संघाचा हा 4था गडी बाद होत असताना. तर नवीन फलंदाज मात्र येतोय तौशिफ. अजूनही 4थ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल. पाहूया धावसंख्येचा विचार केला तर 33 या आकड्यावर मात्र आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते.
चला जास्त वेळ दौडू नका, दोन्ही संघांना विनंती असेल, पंच लक्ष असू द्या. अजूनही चौथ्या षटकातील एक चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे आणि खरंच डॉनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. आतापर्यंत 5 चेंडू मात्र डॉनने हाताळलेत आणि 5 चेंडूंच्या दरम्यान एक गडी बाद करून 3 धावा मात्र खर्च केल्यात ते डॉन यांनी. आतापर्यंत वैयक्तिक दुसरं षटक मात्र तो हाताळतोय. उस्मान पटेल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूंच्या मोबदल्यात 22 धावांची नाबाद खेळ. अजूनही मैदानाच्या आतमध्ये उस्मान पटेल मात्र आहे. नवीन फलंदाज तर आलाय तौशिफ. अजूनही चौथ्या षटकातील एक चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. पाहूया. चला जास्त वेळ दौडू नका, विनंती असेल. तर डॉन मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. तत्पूर्वी मात्र एक धाव परिपूर्ण केली जाते. पंचांचा इशारा येतो, यस 22 रुपयांनी धाव मिळते आणि षटक मात्र संपते. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद धावसंख्या धावफलकावर लागत आहेत ते 34 या आकड्यावर. म्हणजेच अजूनही अंतिम षटकाचा खेळ येणं शिल्लक आहे. अंतिम षटकात मात्र किती धावसंख्या कुठल्या जातील आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना गोल्डन शायर औरंगाबाद संघाच्या माध्यमातून स्मॅशर्स 11 पुणे संघासमोर किती धावांचं आव्हान उभं केलं जाईल हे मात्र पाहण्याजोग्य राहील. आणि नक्की पाहूया कोणता संघ मात्र पुढे वाटचाल करणार आणि कोणता संघ मात्र या फेरीतून आपलं आव्हान संपुष्टात आणणार. पाहूया. दोन्ही संघ मात्र बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मात्र तितकेच मातब्बर आहेत आणि दोन्ही संघ मात्र तितका सुरेख खेळ दर्शवत आहेत आणि तोच खेळ मात्र सातत्याने दाखवावा लागेल. तो मात्र होताना पाहायला मिळेल का? पाहूया. तर अंतिम षटक मात्र हाताला जाईल गोलंदाज शब्बूच्या माध्यमातून. शाबास. पाहूया. 5वं आणि अंतिम षटक मात्र हाताळण्यासाठी होत आहे सज्ज. 5व्या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना यावेळी मात्र चेंडू आहे हवेत शेत आणि चेंडू मात्र जातोय आउट ऑफ पार्क षटकारासाठी. उत्तुंग असा षटकार मात्र पाहायला मिळतोय. सुरेख फटकेबाजी. धावसंख्या मात्र 6 वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 40 या आकड्यावर. तौशिफ सुरेख षटकार मात्र त्याच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित अजूनही 5 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. पाहूया. जर सामना हा टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवले जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. या आधीचा सामना सुद्धा तितकाच रंगतदार आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी मात्र खोलगट टप्प्याची गोलंदाजी. चेंडू मात्र जातोय शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रात. एक धाव मात्र कलेक्ट केली जाईल. एकेरी धावीने मात्र धावफलक खालील आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 41 या आकड्यावर. आतापर्यंत 3 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत. 4 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येतोय फलंदाज उस्मान पटेल, रायगडचा टायगर. पाहूया. यावेळी मात्र कुठेतरी दबाव दिसतोय की काय असंच म्हणावं लागेल गोलंदाज शाहबाजवर आणि हा वाईट चेंडू हाताला जातोय. अवांतर धावेत मात्र भर न होईल. धावसंख्या मात्र 1 हलेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 42 या आकड्यावर. पाहूया. अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. या 4 चेंडू मागे मात्र किती धावसंख्या खर्च करणार गोलंदाज शाहबाज आणि किती चौकार षटकार सुद्धा ठोकणार उस्मान पटेल. आतापर्यंत तर 22 धावा कुठलेत 12 चेंडूंच्या मोबदल्यात. पाहूया. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज शाहबाज एका मोठ्या पावलांचा रनअप घेऊन राईट अप ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. यावेळी मात्र सुरेख फटका आहे. चेंडू मात्र जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रात. एकच धाव मात्र इथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. तर पाहूया. यावेळी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येतो फलंदाज तौशिफचा विचार केला तर 3 चेंडूंच्या मोबदल्यात 7 धावांवर मात्र खेळतोय तौशिफ. एक षटकार मात्र या फलंदाजांनी ठोकलाय. यावेळी मात्र सुरेख झेल मात्र टिपली जाते. गडी मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय. तौशिफला मात्र परतावं लागतंय. ऑन स्क्रीन मात्र पाहू शकाल ज्या प्रकारे कॅच सुटली होती मात्र पुन्हा एकदा
प्रयत्न करून ज्याप्रमाणे झेल टिपली जाते, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. तर नवीन फलंदाज मात्र येतोय बबलू, पाहूया. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक मात्र प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक मात्र येतोय. चांगला प्रयत्न मात्र पाहायला मिळाला होता. दुहेरी धावेचा प्रयत्न पाहूया, दुसरी धाव परिपूर्ण होणार का? यस, चांगली चपळता मात्र पाहायला मिळते उस्मानच्या माध्यमातून. 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जात आहेत. धावफलक मात्र 2 ने हलत आहे आणि जाऊन पोहोचते 45 या आकड्यावर. आता मात्र 5व्या आणि अंतिम षटकातील शेवटचा चेंडूंचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय घडणार आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना किती धावांचं आव्हान उभं करणार गोल्डन शायर औरंगाबाद संघ. यावेळी मात्र फळीची कडा घेऊन चेंडू गेला होता यष्टीरक्षकाच्या हातात, झेल मात्र टिपला. 1 धाव मात्र इथे कलेक्ट केली गेली. एकेरी धावीने मात्र षटक संपते. तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते ती 46 या आकड्यावर आणि 47 धावांचं आव्हान उभं केलं जाते ते 5 षटकांच्या दरम्यान. पाहूया 5 षटकांच्या दरम्यान 47 धावांचं आव्हान कसं पेललं जाईल. उस्मान पटेलचं मात्र कौतुक करावं लागेल. 15 चेंडू आणि 26 धावांची नाबाद खेळ. तर जसं दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होईल, तुमच्या समवेत जोडले जातील आमचे समालोचक बंधू नवनाथजी. धन्यवाद. धन्यवाद गिरीश सर. तर आपण पाहतोय की 5 षटकं अर्थात 30 चेंडू मध्ये 46 धावा ज्या बनवल्या गेल्या, 47 धाव्यांचं टार्गेट आहे. तर मी गोल्डन शायर टीमला विनंती करेल की आपण वेळ वाचवा. बॅट्समन जितकं घाईनं आतमध्ये जाईल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे की कुठल्याही प्रकारचा अंधार पडण्याच्या आधी तुम्ही ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या, विकेटवरती ताबडतोब या. चला वेळ वाचवा. 46 झाल्यात. 47 विजयासाठी ज्या धाव्यांची गरज ज्या पूर्णपणे बनवायच्यात. चला बॅट्समन ताबडतोब या, क्षेत्ररक्षण. चला वेळ वाचवा. बॅट्समन आलेत. अमोल सर, सुनील ढमाले सर आणि अमोल गागरे सर जे आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत आहेत. 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश आणि निलेश पिंजारे जे संघाचे सर सेनापती आहेत. चला वेळ वाचवा. 46 झाल्यात. तब्बल जे आपण पाहतो की सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये अक्षरशः 26 धावेवरती सुद्धा हा संघ जर पूर्णपणे समोरच्या संघाला सिन्नर सारख्या संघाला रोखतोय, तर आता मात्र पुणे ची जी पूर्णपणे औरंगाबादची टक्कर आहे आणि इथं मात्र 30 चेंडू आहेत आणि धावा बनवायच्यात पूर्णपणे 47. वेळ वाचवणं गरजेचं आहे. इम्रान सर जे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं जे सकाळच्या सत्रापासून ज्या काही रचना आहेत टीमच्या ज्या जशाच्या तशा पुणे संघाच्या सुद्धा जे आपल्याला पूर्णपणे त्याच पाहायला मिळत आहेत. निलेश पिंजारे ओपनिंग करतोय, त्याला जोडीदार पूर्णपणे नरसिंग किंवा महेश हे दोघ जण जात आहेत. परंतु आता देखील जे आपण पाहतोय नरसिंगला थोडंसं वन डाऊनला ठेवलंय. काय डॉनच्या देखील ज्या काही रचना युक्त्या कल्पना वेगवेगळ्या असतील. चला वेळ वाचवा. गोलंदाज जो आपण पाहतोय पूर्णपणे इम्रान
हो निलेश पिंजारी यावेळेस लेट कट पद्धतीचा फटका, परंतु एक धाव जी भेटली जाईल. एका धावेनं संघाचं खातं जे खोललं जातंय. श्री गणेश जो केला जातोय 47 धाव्यांना पाठलाग जो पूर्णपणे करायचा आहे. त्यामुळे कम से कम इम्रानच्या ज्या आपण पाहतोय की आता हे षटक जे आपण पाहतोय 5 आहे, त्यामुळे इम्रान 2 टाकेल की अब्दुल 2 टाकेल, या अशा प्रकारच्या ज्या काही हो यावेळेस रिव्हरचा प्रयत्न तर केला होता, परंतु असफल ठरलाय. चेंडू अंगावरती अर्थात खांद्यावरती जो पूर्णपणे जाऊन आदळलाय. चेंडू असेल निर्धाव. डॉट चेंडू जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज परत एकदा. ओ या दरम्यान महेशच्या बॅट मधून एक हवाई सफर आणि इथं परत एकदा झेल टिपलाय फलंदाज बाद. त्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. या आधीच्या सुद्धा सामन्यामध्ये मॅचचा टर्निंग पॉइंट तो झेल पूर्णपणे ठरला होता आणि आता देखील त्याच खेळाडूने त्या ठिकाणी पूर्णपणे झेल टिपलाय आणि फलंदाजाला महेशला पूर्णपणे परतवलाय. सर्व काही संघाचा जो काही भार आहे निलेश पिंजारीला पूर्णपणे स्वतःच्या खांद्यावरती घेऊन पूर्णपणे खेळावं लागेल. आणि निलेशला साथ देण्यासाठी नवीन बॅट्समन जो आपण पाहतोय मैदानाच्या आत येतोय, सूरज नवीन बॅट्समन आहे. एक सूरज आपण पाहतोय आता इथं उदयास येतोय की काय असं म्हटलं जातं की उगवत्या सूर्याकडे पाहून लोक दरवाजा उघडतात, तर मावळत्या सूर्याकडे पाहून लोक दरवाजा पूर्णपणे बंद करतात. हा सूरज उगवेल की पूर्णपणे इकडे दुसऱ्या बाजूनं इम्रान मावळेल हे मात्र पाहावं लागेल. गोलंदाज इम्रान आणि सूरजनं देखील पाठीमाग एसटी रक्षकाकडून झालेली चूक आणि एक मिळालेली सिंगल. एक धाव इथं मात्र एक लाख मोलाची एक धाव जी तुम्हाला पूर्णपणे रोखायची आहे. स्कोर कार्ड वरती ज्या धावा पूर्णपणे आपण पाहतोय फक्त अवघ्या 2 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती इम्रान यांच्या नावारूपानं सुरेश. शेवटचे 2 बॉल 5वा आणि 6वा बॉल जो या षटकाचा शिल्लक आहे. वाह हा देखील बॉल जो सुरेख आहे. डॉट चेंडू आणि इथं 2 धाव्यांवरती संघाला जी कुठल्याच प्रकारची हालचाल स्मॅशर्स 11 पुणे संघाला कुठल्याच प्रकारची हालचाल जी करून दिली जात नाहीये. बाऊ फैलावे लागतील. मनगटातील बळ जे निलेश पिंजारीला दाखवावं लागेल. परत एकदा ब्लॉक मारा आणि इथं डायरेक्ट हिट झाली नाही आणि षटक समाप्तीचा इशारा जो आपण पाहतोय अमोल गागरे मुख्य पंच यांचा जो इशारा आलाय. एक षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती जाऊया, नजर टाकूया. अवघ्या 2 धावा धाव फलकावरती 3 धावा एक सिंगल आताची देखील एक आले अशा एन 3 रन ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावा धाव फलकावरती आहेत. 47 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. चला प्लीज वेळ वाचवा. सरफराज षटक क्रमांक जे आपण पाहतोय दुसरं थोडासा बदल केलाय. तलाव षटक क्रमांक जे दुसरं आपण पाहतोय तलाहच्या हातामध्ये जे पूर्णपणे जे दिलं जातंय. कारण मी तेच म्हटलं की सकाळच्या सत्रापासून हे जे कॉम्बिनेशन गोलंदाजांचं सुरू आहे. इम्रान अब्दुल तलाह अशा प्रकारचं जे काही समीकरण जे गोलंदाजांचं वापरलं जाते. तलाव लेफ्ट ऑन दी मारा. यावेळेस अंगाभेदक मारा डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि सफल. वा डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट पॅव्हलियनला जावं लागेल. निलेश पिंजारी बाद. अतिशय सुरेख डायरेक्ट हिट जी आपल्याला कीपर कडनं एसटी रक्षकाकडून जी पाहायला मिळाली. निलेश पिंजारीला गमवावं लागतंय. अर्थात पूर्ण संघाला एक जीत चांगल्या प्रकारची गमवावी लागते की काय, परंतु पाठीमागे अजून नरसिंह
देखील चला बॅट्समन रेडी राहत. चला नवीन बॅट्समन जो आपण पाहतोय नरसिंह, जो खऱ्या अर्थानं आता सर्व जिम्मेदारी जबाबदारी त्याच्याकडे असेल, कारण निलेश पिंजारी तर स्वस्तामध्ये परतलाय. तलावाने जी आपण पाहतोय गोलंदाजी देखील गोलंदाजांनी धार काढण्याचं कामकाज केलंय. ओ बॉल जो आपण पाहतोय उठू शकला नाही, क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपकन जातोय तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि धावफलकावरती 4 धावा स्कोर कार्ड वरती ज्या आपल्याला स्मॅशर्स 11 पुणे या संघाच्या ज्या पाहायला मिळत आहेत. 47 बनवायच्यात, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या ज्या काही धावा बनवण्याचा जो तुमचा काही हेतू आहे तो चालणार नाहीये. चेंडू जो आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं जो काही जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहे आणि परत एक सिंगल डबल कम से कम चालू ठेवणं गरजेचं आहे. आणि चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये तुम्हाला तुटून पाडावे लागेल, धावांना थोडासा वेग द्यावा लागेल. स्कोर कार्ड वरती अंबादास सर कळवतायत. हो या दरम्यान बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल, झेल टिपलाय, फलंदाज बाद, आणखीन एक धक्का, आणखीन एक करंट विकेट. फलंदाज जो आपण पाहतोय आणखीन एक जो बाद होईल. चला नवीन बॅट्समन तयार राहा. गोलंदाजीच्या जोरावरती जे आपण पाहतोय गोल्डन शायर औरंगाबाद हा संघ जो आपण पाहतोय क्रमांक खऱ्या अर्थानं निश्चित स्वरूपात करतोय. नवीन बॅट्समन जो आपण पाहतोय शेरू, नवीन बॅट्समन जो मैदानाच्या आत आलाय. तुम्हाला कम से कम विकेट टिकवणं गरजेचं आहे. 1-2 तिसऱ्या षटकापर्यंत विकेट राखत खेळणं गरजेचं आहे. त्याला गोलंदाज पहा परत एकदा, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज या वेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि हा देखील चेंडू डॉट. 5 धाव्यांवरती जो संघ आपण पाहतोय रोखला गेलाय. सामना जो पूर्णपणे एक तर्फी होतोय की काय हे देखील प्रेक्षक थोडासा आता विचार करू लागले असतील, परंतु बा शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना जाणार आहे यात तीळ मात्र शंका नाही. हो डाव्या पायावरती चेंडू पूर्णपणे आदळतोय. एक धाव यावेळेस जी घेतली जाईल. षटक समाप्तीचा इशारा जो पूर्णपणे आलाय. 2 षटकांचा खेळ जो आपण पाहतोय पाहता संपला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती जे आपण पाहतोय 6 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 चेंडूंचा देखील खेळ संपलाय. तलाहनी देखील आपलं एक षटक संपवलंय. तर दुसऱ्या बाजूनं जे आपण पाहतोय इम्रान सरांचं देखील पहिलं षटक संपलंय. तिसरं षटक जे आपण पाहतोय बबलू पठाण यांच्या हातामध्ये जे संघानं जे पूर्णपणे सोपवलं गेलंय. बबलू पठाण षटक क्रमांक जे आपण पाहतोय तिसरी घेऊन आले. 47 धाव्यांचं टार्गेट आहे आणि 6 धावा आतापर्यंत जे आपण पाहतोय बनले गेल्यात. बबलू गोलंदाज मार्कवरती षटक क्रमांक हो 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 वाईट बॉल. चेंडू आपण पाहतोय धावपट्टीच्या अक्षरशः खूप बाहेर आहे आणि वाईट बॉल. अतिशय वेगवान जी गोलंदाजी आपल्याला जी पाहायला मिळते बबलू. अर्थात पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला पुणे पोलीस पप्पू तोडकर, त्यानंतर बबलू पाटील
एजाज कुरेशी, कृष्णा लक्ष्मण सातपुते अशी बरीचशी मोठाली नावं देखील जी या मैदानावरती पाहायला मिळतील. हा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर अंपायरच्या दिशेनं खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत आणखीन एक घेतलेली सिंगल जी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 9 रन जे आतापर्यंत लागले गेलेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षक वर्ग देखील जे आपण पाहतोय की सकाळच्या 17 पासून सायंकाळच्या 17 पर्यंत अक्षरशः थाटात जी आपापली जागा देखील फिक्स करून जो सामन्याचा आनंद घेतोय. शेवटचा सामना आहे, थोडासा वेळ जो वाचवत चला. चला वेळ वाचवा. वेळ थोडासा वाचवा. अमोल सर, जो काय निर्णय आहे तो ताबडतोब घ्या. चला चला प्लीज, खेळाडूंना विनंती आहे थोडस सहकार्य करा. नऊ धावा धावफलकावरती ज्या आतापर्यंत आहेत. बबलू पठाण आपलं तिसरं षटक करतोय. सायंकाळच्या रोमहर्षक वातावरणामध्ये हे सामने जे आपण पाहतोय, एक बॅटची कड लागत पाठीमाग डीप थर्डमॅनच्या दिशेनं चेंडूला अडवलं गेलंय. कुठल्याच प्रकारची या जास्त धावा मिळत नाहीये. सिंगल डबलचा जो प्रयत्न आहे तो स्मॅशर्स 11 पुणे या संघाचा जो चालू आहे. या लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव जो आपण पाहतोय की बबलू पठाणचा पुरेपूर निश्चित स्वरूपात आहे. तर परंतु औरंगाबादच्या संपूर्ण टीम मध्ये पहा बरेचसे जे काही नामांकित खेळाडू आहे त्याच ताकदीवरती खेळाडू खेळतायत. या दरम्यान फक्त सिल्ली पॉइंटच्या दिशेनं चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं होतं. सिल्ली मिडऑफला पूर्णपणे चेंडूला अडवलं गेलं आणि स्वतः गोलंदाजानं क्षेत्ररक्षण देखील सुरेख केलं. 11 धावा धावफलकावरती आहेत. लगातारच्या 3 चेंडू, अर्थात तो पहिला बॉल जो पडला होता तो थोडासा वाईड होता. त्यानंतर लगातारच्या 3 चेंडूवरती फक्त एक सिंगल जी दिली गेली आणि यावेळेस देखील चेंडू पाता पाता थेट झोप घ्यायला जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, अर्थात डॉट चेंडू. गोल्डन शायर औरंगाबाद संघाची ख्याती आहे. पहा बॅटिंग लाईन जरी जमली नाही तर गोलंदाजीची जी काही बॉलिंगची जी काही धुरा आहे ती अतिशय सुरेखरित्या जे आपल्याला पाहायला मिळेल नाही. परंतु टायगरनं देखील बॅटिंगची जी लाईन होती ती सांभाळली आणि इथं फलंदाज चूक करतोय. विकेट झेलबाद, फलंदाज बाद. चला बॅट्समन फास्ट नवीन बॅट्समन जो आपण पाहतोय प्रशांत मैदानाच्या आत येतोय. धावफलकावरती तब्बल 11 धावेवरती धावफलक जे काही रोखले गेले. तर सिंगला जे परतावं लागतंय प्रशांतला आता शांत राहून चालणार नाहीये. मोठाले फटके खेळावे लागतील. चला वेळ वाचवा. वाह, अतिशय तेज तर्रास. षटक देखील संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ जो आपण पाहतोय पाहता पाहता संपला गेलाय. 3 षटकांमध्ये धावा फक्त जे आपण पाहतोय 11 आल्यात. उर्वरित 12 चेंडू मध्ये
12 चेंडू आणि विजयासाठी 35 धाव्यांची गरज. तलावाच्या हातामध्ये जे आपण पाहतोय परत एकदा तलाव तलावला जे आपण पाहतोय 2 षटकं जे टाकण्यास आमंत्रित केले त्याचं हे दुसरं षटक असेल. चला वेळ वाचवा, पावसाचं वातावरण होत चाललंय, घाई करा थोडीशी. चला वेळ वाचवा. 12 चेंडू आणि 35 रन. स्लोवर वन जे आपण पाहतोय आपलं ब्रह्मास्त्र जे काही बाहेर काढलंय तलावानं. आणि सन्माननीय श्रीरामजी फुंदे साहेबांना मी विनंती करेल आपल्याला यानंतर मॅन ऑफ द मॅचचं वितरण जे या ठिकाणी करायचंय. आपण समालोचन कक्षाकडे अर्थात कॉमेंट्री बॉक्सकडे या आपल्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचं म्हणजे शेवटच्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच जे वितरित करणार आहोत. श्रीरामजी फुंदे साहेबांना मी विनंती करेल आपण समालोचन कक्षाकडे या. तलाव परत एकदा शेरू आणि प्रशांत काय करतोय, सामना गमवतोय की काय, परंतु यावेळेस आपण पाहतोय हा देखील चेंडू डॉट. लगातारचे 2, पहिला देखील चेंडू डॉट असेल, दुसरा देखील चेंडू डॉट असेल. सामना हळूहळू हातामधून जो आपण पाहतोय सटकत दुनियाच्या स्वरूपात पुणे या संघाच्या हातामधून चाललाय. निलेश पिंजरीची विकेट पडली त्याच बरोबर इथं देखील बोल्ड पूर्णपणे झाला गेलाय. आमचे अंकुश दादा जायभाई यांच्या वतीने खास 3333 रुपयाचं एक मोठं प्राइज आहे की लगातार एक स्टंपिंग झाली, दुसरा देखील जर अशाच प्रकारची विकेट झाली तर त्यासाठी निश्चित स्वरूपात प्राइज आहे. डॉन प्रदीप नेने सर स्वतः जे आपण पाहतोय आता यावेळेस धावपट्टीवरती आहे. चेंडू जो आपण पाहतोय डॉट असेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. यानंतर देखील जे आपल्याला पाहायचे उर्वरित एक षटक देखील आहे आणि डॉन ची दादागिरी आणि इथं चेंडू सीमा रेषेच्या लगत पूर्णपणे अडवला जाईल. एक धाव जी यावेळेची पूर्णपणे काढली जाते. 12 धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 ओव्हर नंतर शेवटचं अर्थात डेथ ओव्हर एक जी शिल्लक आहे. चला थोडीशी काय करा. आणि यानंतर अब्दुल आणि उस्मानजी पटेल यांना मी विनंती करेल आपल्या मॅन ऑफ द मॅच जे चषक आहेत ते यानंतर या ठिकाणाहून घेऊन जा. पहिला देखील चेंडू आपण पाहतोय डॉट आहे. हा देखील चेंडू डॉट. 2 चेंडू जे आपण पाहतोय डॉट गेलेत आणि डॉनच्या हातामधून हा सामना जो हळूहळू सटकत चाललाय. हा देखील चेंडू डॉट. आणि प्रेक्षकांनी देखील जे आपण पाहतोय की रिझल्ट पूर्णपणे आता डिक्लेअर केलाय की काय, जे प्रेक्षकांनी देखील आपल्या जागा पूर्णपणे सोडून दिल्यात. मी अब्दुल आणि उस्मान पटेल यांना विनंती करेल की आपण आपलं या आधीच्या आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचं जे चषक आहे ते पूर्णपणे या ठिकाणी या आणि घेऊन जा. सामन्यातील मला वाटतं एक आणखीन देखील
एक चौकार यावेळेस पूर्णपणे गेलाय. अरे बापरे, अतिशय लाजवाब. तू शेवटच्या क्षणी जे आपण पाहतोय धावांची रणनीती आखण्याचं काम केलंय. लास्ट बॉल जो एक शिल्लक मैदानाच्या आत असेल. आणि अशा रीतीनं सामना जो आपण पाहतोय पूर्णपणे पहिल्या दिवसाचा बक्षीस पात्र फेरीमधील मानकरी अर्थात गोल्डन शायर औरंगाबाद हा संघ ठरला.